नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. साधी सोपी अंडा करी, पण कधीकधी हीच अंडा करी इतका भाव खाऊन जाते की मोठ्या मोठ्या हॉटेलमधल्या भाज्याही तिच्यासमोर फिक्या पडतात. घरात भाजी नसेल, वेळ कमी असेल किंवा अचानक पाहुणे आले असतील, अशा वेळी सर्वात आधी आठवते ती म्हणजे अंडा करी. कमी साहित्य, कमी वेळ आणि अप्रतिम चव एवढंच तिचं खास वैशिष्ट्य. पण आजची अंडा करी नेहमीसारखी नाही. आज मी तुम्हाला अशी पद्धत दाखवणार आहे की ग्रेव्ही एकदम मस्त मसालेदार आणि चविष्ट होईल. प्रत्येक घासाबरोबर तुम्ही म्हणाल, वाह, हीच खरी अंडा करी. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. 4 चमचे तेल घ्यायचं. तेलावरती अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेऊया. त्याच्यावरती आपण उकडून सोललेली अंडी घेऊया. उकडून त्या अंड्याची व्यवस्थित अशी साल काढून घ्या किंवा कवच व्यवस्थित काढून घ्या आणि ही अंडी या तेलावरती आपल्याला 1-2 मिनटासाठी परतून घ्यायची आहेत. ताजी अंडी आहेत, गावरान ताजी अंडी असल्यामुळे त्याचं जेव्हा आपण अंडी उकडून घेतो तर त्याचं जे कवच आहे किंवा साल आहे ते कधी व्यवस्थित निघत नाही. ताज्या अंड्याचं साल निघायला थोडासा प्रॉब्लेम येतो. तर इथं 2 ते 3 अंडी ताजी असल्यामुळे व्यवस्थित सोलली गेली नाहीत. तर इथं पहा, 1-2 ते 3 मिनटासाठी मी हे अंडी तेलावरती परतून घेते. आता अंडी काढून घेतली आणि त्याच तेलावरती आपण काही मसाले परतून घेऊया. साधे सोपे घरगुती मसाले आणि घरगुती चवीची ही अंडा करी पण एवढी सुंदर झाली आहे. तुम्ही पहा, छान असे मसाले व्यवस्थित भाजून त्याचे व्यवस्थित असं आपण वाटण करून अंडा करी केलेली आहे. कांदा चांगला लालसर भाजत आला की त्याच्यामध्ये खोबरं घेऊया. खोबरं कांदा चांगलं भाजून झालं की बाकीचे उरलेले मसाले घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे आणि जेवढी झटपट, साधी, सोपी तेवढी खायला चवदार, चविष्ट. 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे घेतले, 8 ते 10 लसूण आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. एक पिकलेला टोमॅटो छान मिडियम साईजचा, तोही आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि तोही या मसाल्यामध्ये घेऊया. एवढ्या मसाल्यावरती आज आपल्याला अंडा करी करायची आहे. इतकी सुंदर चवीची ही अंडा करी होते. तुम्ही एकदा करून पहा. इथं हा मसाला सगळा आपण 2 चमचे तेलावरती परतून घेतला. आता याच्यामध्ये काही पावडर मसाले आपण घेऊया. पावडर मसाले आपण या मसाल्यामध्येच परतून घेणार आहोत आणि त्याच्यामुळे या अंडा करीची चव फार वाढणार आहे. 4 ते 5 मिनटासाठी हे मसाले परतून झाले की आपण पावडर मसाले घेतलेले आहेत. 1 चमचा चिकन मसाला घेतला, 1 चमचा कांदा लसूण मसाला घेतला आणि 1 चमचा आपला घरगुती वापरातला मसाला घेतलेला आहे. जो रोजच्या वापरामध्ये आपण मसाला वापरतो, काळा मसाला, तो घेतलेला आहे. आणि एवढ्या पावडर मसाले आणि हे बाकीचा कांदा, टोमॅटो, लसूण, आलं याच्यावरती हे 1-2 ते 3 मिनटासाठी परतून घ्यायचं आणि पूर्ण हा मसाला थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. मसाला थंड झाला की आपण मिक्सरला याचं वाटण करून घेऊया. अगदी सोप्या सहज पद्धतीने 5 ते 10 मिनटाच्या आतमध्ये होणारी ही रेसिपी. मस्त अशी अंडा करी, झणझणीत, चमचमीत. जर तुम्हाला काही कधी खावंसं वाटलं, आता पाऊस पडतोय आणि झणझणीत असं खायची इच्छा झाली, मटण चिकन आणायला वेळ नसेल, तर ही अंडा करी नक्की करून पहा. मिक्सरमध्ये हे सगळे मसाले घेतले, त्याच्याबरोबर थोडंसं पाणी घातलं आणि छान असं हे वाटण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. जेवढी बारीक पेस्ट करून घ्याल तेवढी अंडा करी छान दाटसर होते. तर इथं ही छान वाटण आपलं झालेलं आहे. आता आपण एक पळीभर तेलावरती अंडा करी फोडणीला टाकूया. सुंदर चवीची ही रेसिपी होते. 1 पळी तेलावरती अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा हिंग घेतला आणि हे जे वाटण आपण केलेलं आहे हे वाटण घेऊया. छान 4 ते 5 मिनटासाठी हे वाटण तेलावरती आपल्याला परतून घ्यायचं. आपण पाणी घातलेलं आहे वाटणाला, तर हे पाणी पूर्ण रिलीज होईपर्यंत आपल्याला हे वाटण परतायचं आहे. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती पूर्ण हे वाटण सुक्क होईपर्यंत परतून घ्या. साधी सोपी रेसिपी आहे. 5 ते 10 मिनटामध्ये पटकन होणारी आहे आणि 1 अंडा करी केली तर तुम्हाला दुसरं काही भाजी करायची गरज पडत नाही. अगदी गरमागरम वाफळलेला भात, भाकरी, चपाती याच्याबरोबर ही अंडा करीची टेस्ट फार छान लागते. पाणी घालूया आणि तुम्हाला जेवढी पातळ अंडा करी किंवा जेवढी घट्ट पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालून याची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे मी आणि आता ही अंडी जी आपण तेलावरती परतून घेतली होती ती अंडी या रश्श्यामध्ये सोडूया. छान रस्सा हा अंड्याचा होतो आणि भाकरीबरोबर, अगदी भाताबरोबर सुंदर चवीला लागतो. आता ही अंडा करी आपल्याला 1-10 मिनटासाठी मंद गॅसवरती उकळून द्यायची आहे, जेणेकरून पूर्ण सगळे मसाले या अंड्यामध्ये मुरावे आणि छान असा या मसाल्याचा स्वाद आपल्या अंड्यांना लागावा, तसेच अंडा करी चवीला छान व्हावी. 1-10 मिनटासाठी ही अंडा करी उकळू द्या आणि जेवढी छान तुम्ही उकळून व्यवस्थित घ्याल तेवढी चवीला फार सुंदर होते. पाहू शकत असाल
अगदी 10 मिनटासाठी अंडा करी आपली उकळली आणि पहा इथं छान अशी तर्रीदार अंडा करी आपली तयार झाली आहे. आणि अशी अंडा करी करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपण प्लेट सर्व करूया. गरमागरम अंडा करी, गरमागरम चपाती, भात, कांदा आणि लिंबू याच्याबरोबर ही प्लेट आपल्याला सर्व करायची आहे ना साधी सोपी सरळ रेसिपी, अगदी सगळ्यांना आवडणारी, सगळ्यांच्या मनात घर करणारी. पुन्हा अशाच छान रेसिपीसह आपण परत भेटूया. तोपर्यंत मस्त खात राहा, स्वस्त राहा. धन्यवाद मंडळी.